पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो किती खरेदी केली आपण। एक मॉप बदलायला आलो होतो, 4 वस्तू जास्त घेऊन आलो। काय झालं? मी आणि रमा जेव्हा अशा कुठल्या प्रदर्शनाला जायचो ना, बाहेर येताना हे असंच बर्गरचं पिशव्या घेऊन बाहेर निघायचो। रमाचं बरोबर लक्ष असायचं कुठे प्रदर्शन आणलंय किंवा कुठे सेल लागलेला आहे। बरोबर मग सुट्टीच्या दिवशी ती मला घेऊन जायची आणि हे असं बरंच काय घेऊन यायचो। आणि त्याच्यानंतर घरी गेलो की आमच्यामध्ये भांडणं पण व्हायची। हे कशाला घेतलं, ते घ्यायची काय गरज होती, त्यावरून। पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे, जगातली कुठलीही बाई अशा प्रदर्शनात गेली की ती बऱ्याच वस्तू विकत घेऊन येते। बापरे, खूप सामान झालंय का? महाग पडलं ना तुम्हाला? नाही नाही, प्रश्न महागाचा नाहीये ग। तुम्हा बायकांना ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात त्या घेणं योग्य। मग नवऱ्याने मध्ये काही प्रश्न उपस्थित करायचे नसतात। के बाय, माझे बोलत काय बसलोय? खूप जड झालं असेल ना? मग ठीक आहे, कुठे डोक्यावर उचलून न्यायचंय, गाडी तर ठेवायचंय। थांबा। तू कवर बनवायला घे ना। हे काय बोट चिटकून ठेवली आहे स्वतःची? आता करतेच ना मी, थांब ना। खरंच शिंगे, हे बघ झाला माझा। काय? आकाश कंदील झालाय बघ, असा आकाशात चाललाय बघ, है ना? बघ। अगं आजी, वरती बोट, खाली आहे काय, स्टँड आहे का? अगं कंदील बनवायचा आहे, काय बनवलंयस? अगं सांग ना टीचरला की मी बोटीच्या आकाराचा कंदील बनवला म्हणून। असू शकतात ना वेगवेगळे, असं नको का? आई, हे म्हणजे असं झालं, बोट पाण्यावर नाही तरंगत आहे, आकाशात लटकतीये। झाले दिवे पाजळून झाले। ते बोटांचं बघ पहिले। हे सोडव ना। गप्प बस। आनंदी आणि राघवला पण आताच जायचं होतं, पोरीला मदत करायची सोडून। अरे माझा फोन गाडीत आहे, मला वाटलं हरवला की काय। हरवलं असं वाटत होतं तुम्हाला? मग तरी काही सांगितलं नाही मला? अगं नाही, म्हटलं आधी गाडी चेक करूया आहे की नाही, तुला कशाला त्याच्या आधी टेन्शन देऊ। अरे बापरे, काय झालं? चिंगीचे 5 मिस कॉल येऊन गेलेत। की बाय माझे, मग कॉल करा ना तिला। हा हा। हॅलो बाबा, कुठे आहेस तू? तू घरी नाहीयेस म्हणून प्रॉब्लेम झालाय। काय प्रॉब्लेम झालाय? बाबा, मला दिवाळी फेस्टिवलची बुक कंप्लीट करून द्यायची आहे। आजच्या रात्रीच फक्त वेळ आहे माझ्याकडे। बरं ठीक आहे, आजची रात्र आहे ना आपल्या हातात, मग आपण करू पूर्ण। ठीक आहे, काळजी करू नकोस। मी आणि आनंदी आता निघालोच, आम्ही इथे गाडीत बसलो आता। हा, प्लीज लवकर ये। आलो आलो, लगेच येतो लगेच येतो। चल ठेवतो फोन। काय एका रात्रीतलं काय काम? काय झालं? बरी आहे ना ती? अगं नाही, आपल्याला पटकन घरी जावं लागेल। चिंगीचं कुठलं स्कूलचं काय प्रोजेक्ट आहे ते आपल्याला कम्प्लीट करून द्यायचंय आजच्या आज। ठीक आहे, मग आपण करूयात ना जागून, पूर्ण करूयात तिचा अभ्यास। काय झालं? गाडी चालू नाही होते? काय आता तर व्यवस्थित होते, काय प्रॉब्लेम झाला? अजून कसं नाही आला बाबा? येईल ग। अजून कसा नाही आला बाबा? येईल ग। तेव्हा फोन केलेला तेव्हा तर गाडीत बसलेला। हे बघ बघ बघ, आला वाटतं। आला ना? नाही, बंटीच्या बाबाची कार आहे, आपली नाही। आज मला वाटतंय की माझा अभ्यास पूर्ण नाही होणार। हो,
मला पण तसंच वाटतंय. गपगा, जर चांगलं बोल ना तिच्याशी. चांगलंच बोल. होईल 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 सोना, होईल. अहो होतंय का, म्हणजे गाडी सुरू होईल ना? बघूया, पण नेमका काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाहीये. मी काय म्हणते, आपण रिक्षाने जाऊयात का घरी? गाडी इथे अशी सोडून? अहो चिंगी वाट बघत असेल, निघायला हवं आपल्याला. बरं ठीक आहे, पण ते गाडीतलं सामान ते इथेच गाडीत नाही नाही नाही, आपण सगळं सामान घरी घेऊन जाऊयात. त्यात लाकडी खेळणी आहेत ना चिंगीसाठी, मानेचा बेल्ट आहे आईंचा. नको, चोरीला गेला तर सगळं खूप महत्वाचं सामान आहे. आपण ना सगळं सामान रिक्षात टाकूयात आणि घरी जाऊयात. ठीक आहे. द्या. पकड. अजून एक पिशवी द्या ना. नाही ठीक आहे, राहू दे. अहो. दरवाजा कर बंद. अहो किती जड नाही आहे. ठीक आहे, राहू दे. थांबा मग, मी रिक्षा बघते. ए आनंदी, आनंदी, काय झालं? वेडी आहेस का तू? भरधाव वेगाने गाड्या चालल्या रस्त्यावर आणि मधोमध चालली आहेस तू. इथेच थांब, इथून हलू नकोस तू. मी बघतो रिक्षा. रिक्षा. अगे मुंबई आहे, अशी सहजासहजी नाही थांबत रिक्षा. म्हणजे शिट्टी मार जोरात, थांबेल रिक्षा. रिक्षा. स्टेलर रोड, नवजीवन सोसायटी. अहो हळू, तो काका जरा हळू चालवा. हळूहळू. हो सॉरी. नाही ठीक आहे. लागलं? नाही नाही ठीक आहे. तू सामान मागे ठेव. थांबा, एक एक ठेवा. थांबा. अरे हळू हळू. त्याचं काय करायचं ग? मी याचं काय करायचं आई ते सांग. चिकटले हे प्रताप आहेत सगळे. चिंगे, बाबा आला असेल बघ, दरवाजा उघड बेडा. हा जा. सोनू, जाते जाते, शाणी आहे ती, बाळ आहे ते. अगं बाई चिंगे, अगं अशी काय उभी आहे? हे बघ. अरे राघवा, काय काय रे, कुठे होतात रे तुम्ही इतका वेळ? एवढा वेळ काय सांगू. आम्ही यायला निघालो वेळेत, हा, पण गाडी बंद पडली. ते रस्त्यावर तशीच उभी ठेवून आम्ही रिक्षाने आलेलो आहे.
आणि बबनला म्हटलं चल गाडी दुरुस्त करून घेऊया, तुला घेऊन चलतो. बबन म्हणतो नाही, मी एकटाच जातो, गाडी शोधतो, दुरुस्त करून आणतो, तुम्ही काळजी करू नका. त्याला कोण नाही म्हणणार. या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला उशीर झाला यायला. आई हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. काय ग? मानेचा बेल्ट. मान दुखत होती ना तुमची. अगं बाई किती का चांगली आहेस तू. बरं झालं, इतकी मान दुखत होती ना राघवा माझी, तुला काय सांगू, असं ना पडून खाली अशी घरंगळ जाईल असं वाटत होतं रे. काही पण. हो रे. ताई तुमचं डोकं दुखतं ना, तुमच्यासाठी हे आणलंय. भैया अच्छा हिच्यासाठी घेतलं होतं काय? दादा चिंगी बाळा हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. खेळणी. वा. अगं ये तरी. आणि यात बघ काय गंमत आहे. बघ हे बरं आनंदी, मला सांग हे एवढं सगळं आणलं पण तो मॉप बदललात की नाही? हा हे म्हणजे मॉपवाल्यावर केस करून जिंकून पण आलात की काय? हसताय काय एवढे? आनंदी सांगेल. सांग. काय काय? हा ते बदलायची गरजच नव्हती ताई. म्हणजे कारण आपण चुकीचं वापरत होतो. बघ मी म्हटलंच होतं. हो कधी म्हंटल होतं ग तू? कधी म्हंटल होतं? माझं तुमचं माझ्या पायाकडे लक्ष, मी बोलत होते पण नाही, माझ्या शब्दांकडे लक्ष, मी सांगत होते पण लक्ष नाही आई ना आई माझं. तू म्हणत होतीस की पायावर गदा येऊन चालणार नाही, एक वेळ पोटावर काय ते असं. अरे राघवा, हे बघ हे बघ. लावण्याआधी विचार तर कसं लावतात ते बघा. काय करतेस आई तू? जोरात लागल्या गेलं ते एकदम. चिंगी हे बघ. ये तर बघ ना काय आणलंय बघ. काय ग? तिला काय झालंय? किती छान आहे बघ. अगं बघ तरी. चिंगी छान आहे छान आहे. को चिंगी नको आहेत मला तुझी खेळणी. 3 तास वाट बघते मी. कुठे गेलेलात? एवढं महत्वाचं काम काय? माझं महत्वाचं काम आहे ना, मग एवढा वेळ का घेतलात? मला खूप राग आलाय तुझा आणि तुझा पण. अगं चिंगी? चिंगी चिंगी इकडे आधी. चिंगी चिंगी काय प्रकार आहे हा? आधी बाहेर ये. चिंगी बाहेर ये. अहो असू द्या ना. काय असू द्या ना? कशी वागतेस बघितलंस तू? मला तिच्याशी बोलावंच लागेल. चिंगी बाहेर ये. चिंगी चिंगी काय प्रकार आहे हा? हा तुझं काम होतं म्हणून आम्ही धावपळ करत घरी आलो. तुझ्यासाठी इतकी खेळणी आणली, ती अशी फेकून दिलीस तू. अपमान करते सगळ्यांचा. हे बघायला शिकवलं मी तुला. काय काम होतं तुझं असं? बाबा वही पूर्ण करायची आहे दिवाळीची आणि उद्याच पूर्ण करून जायची आहे. जर मी नाही दिलं ना करून तर पनिश करणार आहेत मला. अच्छा मग यामध्ये चूक कोणाची आहे? आमची? तुझी चूक आहे. दिवाळीच्या सुट्ट्या किती दिवस होत्या? 20 दिवस. काय केलंस 20 दिवसांमध्ये? फक्त उन्हाडक्या, मौज मजा, हो ना? आणि शाळेत गेल्यानंतर टीचर जेव्हा ओरडल्या तेव्हा मग तुला आठवण आली की तुझी वही पूर्ण करायची राहिली आहे. आणि मग आम्हाला सांगतेस वही पूर्ण करायला मदत करायला? अजिबात नाही. तुझी वही आहे, तू पूर्ण करायची. आम्ही कोणीही तुला मदत करणार नाही. नापास झालीस तरी काही फरक पडत नाही आम्हाला, लक्षात ठेव. मग मला पण फरक पडत नाही. चिंगी अगो अरे देवा, ही चिंगी आहे की चिंगारी? ऐक, नाही म्हणजे अशी कधी बोलली नाही रे तुझ्यासोबत ती. धसका बसला मला. आनंदी हे बघ, खरंच चिंगी पहिल्यांदा इतकी राघवावरती चिडलीये. नाही करत असं. ऐक ना, जाऊ दे ना, त्यांना काय चिडायचं ना ते चिडू दे. पण तिची ती अभ्यासाची वही पूर्ण करणं गरजेचं आहे. 20 मार्क असतात त्याला. अहो वही झाली पूर्ण. तिला दाखवते म्हणजे तिचा राग जरा कमी होईल. तू का केलंस हे?
बघितलं ना किती चिडली होती ती आपल्यावर. असा राग तिच्या चेहऱ्यावर बरा नाही दिसत. ही वही बघितली ना राग शांत होईल तिचा. प्रश्न हा नाही आनंदी. प्रश्न हा आहे की चिंगीला ह्या गोष्टीची सवय नको लागायला, की ती जेव्हा हाक मारेल तेव्हा तिचे आई बाबा अवेलेबल होतील आणि तिची कामं ते करून देतील. हो पण आता लहान आहे ना ती, नाही कळत तिला. तुम्ही बघा वही बघितली ना खुश होईल ती. वही देऊन येते मी तिला. चिंगी, ए चिंगी बाळा. कोणाचा तरी राग गुडूप होणार आहे. एका मुलीची दिवाळीची वही पूर्ण झाली. टॅडॅन! सगळा अभ्यास झालाय चिंगी. पण त्याचा फायदा काय आता? म्हणजे आनंदी प्लीज तू माझ्याशी बोलू नकोस. तुला माहितीये मी बाबा असं म्हंटल ना की बाबा लगेच माझ्या जवळ असायचा. मला काय हवंय ते मी सांगण्याआधीच बाबाला कळायचं. मी जर बाबाला बोलले की ऑफिसला जाऊ नको तर तो नाही जायचा माझ्यासाठी. पण आता तुझ्यामुळे माझा बाबा जेव्हा मला पाहिजे असतो तेव्हा तो नसतो माझ्या बाजूला. तुझ्यामुळे ओरडला तू माझ्यावर आनंदी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू जा इथून. चिंगी बाळा, जा इथून म्हंटल ना. ए चिंगी, अगं प्लीज गो. काय झालं? आवडलं तिला? झाला राग शांत? छान बनवलंय आनंदीने. आता बरी शांत आहेस? काल तर बाबा रुसून बसली होतीस वही पूर्ण केली नाही म्हणून. तुझी ती वही आहे ना ती आनंदीने पूर्ण केली रात्रभर जागून, आणि मार्क्स मिळणार आहेत तुला. झाली वेडिंग पूर्ण. जा ती पुस्तकं पण घे भरायला. उचल तुम्ही जा. गरम आहे चहा आणि तुझ्या मुलीचं डोकंही. अहो तुमचा डबा. चिंगी बाळा हे घे. बरं ठीक आहे. हे बघ हा तुझा डबा. यात काय गंमत आहे माहिती? तुला जे आवडतं ना आज ते बनवलंय मी. घे. हा डबा मला नकोय. नकोय म्हणजे? का नकोय? आनंदी तुझी नोकर आहे? हा, रात्रभर जागून तिने तुझी वही पूर्ण करायची आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तुझ्यासाठी राब राब राबायचं. अजून काय काय करायचं तिने? अहो नका चिडू, लहान आहे तू ती. मध्ये बोलू नको. सामधी चिंगी हे अजिबात चालणार नाही. अहो नको. दे दे दे. चिंगी टाटा.
एवढी का चिडली आहे माझ्यावर? काही चुकतंय का माझं? चिडणारच ती, आणि चिडली की लगेच शांत नाही होणार. शेवटी बापाचीच लेक आहे ना.